शिंदे गटाला 2 राज्यमंत्री पद आणि केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा जागा मिळणार आहे. अमित शहानी निर्णय झाल्याची शक्यता अशी समोर येत आहे. आणि त्याचबरोबर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार ही जी शक्यता आहे त्यावर तुम्ही काय म्हणता? पुन्हा केंद्रामध्ये पण मंत्रिपद आणि परत इथे पण शिंदे गटाची वाटचाल राज्यामध्ये वाढताना दिसते. तर असं झालं तर फार आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. कारण गद्दारी करून हे लोक आलेले आहेत. गद्दारांना त्यांच्या इमानाचा तुकडा दिल्लीश्वर घालत आलेले आहेत. राजा जयसिंगालाही घातला होता त्यांनी. राजा जयसिंग जे राजपूत सरदार होते याला सुद्धा त्यावेळेस दिल्लीच्या बादशहाने अशाच पद्धतीनं नजराना दिला होता, काही बक्षिसे दिली होती. मला वाटतं आताचे राजा जयसिंहासारखेच हे शिंदे गट आहे आणि यांना काही नजराना आणि काही बक्षीस मिळाले तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. असा एक नजराना गजानन कीर्तीकरांनाही मिळू शकतो. वरिष्ठ आता ते खासदार आहेत. मी तेच सांगितलं ना की नजराना कोणालाही मिळू शकतो. ते दिल्लीश्वरांच्या हातात असतं, दिल्लीच्या पातशहाच्या हातात असतं. आधी तसंच होतं आणि आता तसंच आहे. त्यामुळे त्यांना जे वाटेल ते त्यांना नजराना मिळेल. पण हा नजराना राजा जयसिंह आपल्याला माहीत आहे कडवट हिंदू होता पण औरंगजेबाची चाकरी करत होता. त्यामुळे हे पण याच स्थितीत आहे असंच मी म्हणेन. पुण्याच्या शनिवारवाडा परिसरामध्ये दर्ग्याचा वाद जो आहे तो पेटण्याची शक्यता दिसते. शनिवारवाड्याच्या उत्तर दरवाजा परिसरामध्ये दर्गा दिसायला लागला आहे. असा कोणताही दर्गा याआधी नव्हता. इतिहासातही त्याची नोंद दिसत नाही. हिंदू महासंघाचा आनंद रवींद्रचा दावा आहे. अनेक अशा वास्तू आहेत की ज्या इतिहासात नाही, रेकॉर्डवर नाही, परंतु त्या प्रत्यक्षात आहेत. परंतु निवडणुका जवळ आल्या की ह्या दिसायला लागतात बऱ्याच जणांना. आणि म्हणून जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा अशा दर्गा दिसतील, मंदिर दिसतील. हे या हिंदुस्थानाने वारंवार अनुभवलेलं आहे आणि मला वाटतं जनता या बाबतीत निश्चित सुजाण होते. अहमदनगरला सुद्धा 61 महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मी पण नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळेस चांगलाच म्हणजे राडा झालेला तिकडे. पण या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा सावरकर प्रेमी समर्थक करत आहेत. संताप व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सभागृह वगैरे बंद पाडले. आता तर तो इतिहास आहे. पण इतिहासाचं विकृतीकरण होणं ही भूमिका तर आम्ही वारंवार मांडलेली आहे. मग ती सावरकरांची असो नाही तर छत्रपती शिवरायांची असो. इतिहासाचं विद्रुपीकरण होऊ नये. कारण या इतिहासापासून आजची पिढी प्रेरणा घेत असते आणि ती प्रेरणा मिळेल अशाच पद्धतीनं इतिहासाचं सादरीकरण सिनेमा असो की नाटक असो इथं व्हावं. उपमुख्यमंत्री म्हणाले की जे माझ्या सोबत होते त्यांनी मला दगा दिला आणि मला सोडून दुसरीकडे जाऊन सत्ता स्थापन केली. मी ते जे काय त्यांनी केलं त्याचा बदला मी घेतलेला आणि त्यांना सोडलं. मला वाटतं हेच तर आहे. एकीकडे तेच म्हणतात की या महाराष्ट्राचं जे वातावरण खराब झालेलं आहे बदल्याच्या भावनेचं हे बदललं पाहिजे आणि तेच एकीकडे वक्तव्य करतात की मी बदला घेतलेला आहे. राजकारणात अशा पद्धतीनं बदलाबदली चालत असते. न जाणं उद्या पुन्हा एकदा त्यांचा बदला घेतला जाऊ शकतो. बाळासाहेबांचा विचार गद्दारीचा नव्हता. बाळासाहेबांचा विचार खोक्यांचा कधीच नव्हता. आणि म्हणून बाळासाहेबांचं नाव वापरून स्वतःचं पाप या पापावर पांघरून घालण्याचं काम शिंदे गटातील हे 40 गद्दार आमदार करतात. एवढंच मी म्हणेल. त्यांचा तो व्यक्तिगत विषय. कोणत्या देवाला दर्शन करणं ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय. पूछो लेकिन इसमें से बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे, सगळेजण जात आहेत.
प्रांत मुख्यमंत्री जातील. आज त्यांचा भरगतचे कार्यक्रम आहे, ते स्मारकाची सुद्धा पाहणी करणार आहेत. पुष्पळत काम आलेले आहे, स्मृतीचा भेट आहे, हिंदू मिल लागली. त्यानंतर महत्वाचा एक कार्यक्रम आहे की वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे विप्लवाचे विचार आहे त्यावर परिसंवादाचा आयोजन करण्यात आले. शिंदे गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील, वीर सावरकरांचे पुतणे रणजित सावरकर करतील. आता हिंदुत्व नेमकं काय ते शिकलं जात आहे का भाजपकडून? मला असं वाटतं वीर सावरकर असो किंवा शिवसेना प्रमुख असो, यांचं हिंदुत्व भारतीय जनता पार्टी जे शिवसेनेतून 40 गद्दार फुटले त्यांना करणार आहे. मला वाटतं हेच हास्यास्पद आहे. कारण तुम्ही 40 जण शिवसेनेत होता, शिवसेना प्रमुखाचं हिंदुत्व या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणार आहे. या देशात हिंदू म्हणून सन्मानानं जगायला, हिंदू म्हणून मतदान करायला कोणी शिकवलं असेल तर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि एवढं हिंदुत्व आपल्याला बाळकडून मिळालेलं असताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून हिंदुत्वाचे धडे जर घेत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतंही नाही आहे. बाला साहब का स्मृति दिन है और कई विधायक जो सूचना छोड़ कर गए हैं, वो वहाँ पे स्मारक में दर्शन के लिए जाना चाहते हैं. नहीं, कोई बाला साहब के स्मृति को प्रणाम करने के लिए आता है तो उसको स्वागत है, लेकिन जो लोगों ने बाला साहब के विचारों से प्रताड़ना की है, जो लोगों ने बाला साहब की शिवसेना गद्दार होकर तोड़ी है, जिस भारतीय जनता पार्टी ने बाला साहब हो, उद्धव जी ठाकरे साहब हो, उनको तकलीफ देने का प्रयत्न किया है, वो गद्दार लोग आज बाला साहब के स्मृति स्थल पे प्रणाम कर रहे. करना जिसका उसका व्यक्तिगत है कि करना भी चाहिए, लेकिन ये लोग दिखाऊ पद्धति से ये कर रहे हैं क्योंकि बाला साहब का जो विचार है उस महीने में बाला साहब की संगठना इन्होंने तोड़ी है. बाला साहब के सुपुत्र को इन्होंने सत्ता से नीचे खींचा है और ऐसे लोग आज बाला साहब को सिर्फ शरीर रूप से वंदन करने जा रहे हैं. मन का स्वरूप तो इन्होंने जिस टाइम गद्दारी की और भारतीय जनता पार्टी के साथ मिले उसी दिन इन्होंने छोड़ दिया. देवेंद्र फडणवीस अपने भाषण में कहते हैं कि जिन्होंने हमारे साथ गद्दारी की हमने उनको सबक सिखाया और जो असली बाला साहब है कि जो सेना है वो हमारे साथ है. असली बाला साहब की सेना अगर तुम्हारे साथ थी तो तुमने अंधेरे में इलेक्शन लड़ना चाहिए था. असली बाला साहब की शिवसेना आपके साथ है तो आपने महाराष्ट्र में नगरपालिका, महानगरपालिका, जिला परिषद के चुनाव लड़ना चाहिए. लेकिन ये बेगड़ी एखादो अभी नाम नहीं लूँगा मैं, लेकिन एखादे प्राणी ने अगर शेर का, जिसको कातड़ी कहते हैं, वो अपने शरीर पे लिया वो कोई शेर नहीं होता. इसलिए ये लोग गद्दार है. ये गद्दारों को वो अगर बाला साहब की असली शिवसेना समझ रहे होंगे तो जनता असली शिवसेना इलेक्शन में, चुनाव में उनको बता देंगे. साथ ही जिस तरह से देखा गया है कि कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है जिसमें वीर सावरकर, बाला साहब के विचारों को रखकर एक दूसरे बीजेपी शिंदे गुट के लोग बीजेपी को अपना हिंदुत्व के विचार की एक प्रोग्राम रखते हैं, इसे कैसे देखते हैं? शिंदे गट में कौन विचारवंत बड़े बड़े हो गए उसका पता मुझे नहीं है, लेकिन भारतीय जनता पार्टी के लोग बाला साहब ठाकरे और सावरकर, स्वतंत्र सावरकर, इनको समझा रहे, ये बड़ी हास्यास्पद बात है. जिस स्वतंत्रवीर सावरकर को भारत रत्न देना चाहिए, ये मांग बार बार हो रही है. भारतीय जनता पार्टी की सरकार केंद्र में पिछले 7-8 साल से, इस महाराष्ट्र में भी 2014 से 2019 थी, अभी भी है, लेकिन भारत रत्न स्वतंत्रवीर सावरकर को अभी भी सरकार ने नहीं दिया है. अगर सही स्वतंत्रवीर सावरकर का सम्मान करना है तो उनको भारत रत्न देना चाहिए, उनको भारत रत्न देकर पूजना चाहिए. लेकिन भारतीय जनता पार्टी, बाला साहब ठाकरे जी और स्वतंत्रवीर सावरकर का विचार जो लोग शिवसेना से गद्दारी करके गए उनको सिखा रही है, बड़ी हास्यास्पद बात है. लव जिहाद को लेकर बीजेपी एक बड़ा मुद्दा बनाने की कोशिश लगातार कर रही है. कई तरह के कानून लाने की बात कर रही है ताकि
इसमें अंकुश लगाया जाए। क्या लगता है एक दो केसेस को गिना जाए और उस केसेस के बिना पे जो ऐसे रिश्ते हैं उनको तोड़ने की कोशिश की जाए? भारतीय जनता पार्टी हिमाचल का शायद हो गया है और कोई इलेक्शन आने वाले होंगे तो ऐसे हिंदुत्व के अलग अलग जो समाज में विभाजन करने वाले मुद्दे आगे लाती है। लव जिहाद जो प्रकरण है वो कोई अभी का नहीं है, सालों से चल रहा है। फिर पिछले 7-8 साल भारतीय जनता पार्टी क्या कर रही है? सिर्फ इलेक्शन नज़दीक आए बाद ये हिंदुत्व के मुद्दे भारतीय जनता पार्टी को याद आती है। आप इतिहास देखो, कोई इलेक्शन नज़दीक आए तो भारतीय जनता पार्टी हिंदुत्व का मुद्दा लाती है। अगर भारतीय जनता पार्टी चाहती है तो विकास के मुद्दे पर लड़ना चाहिए। अगर इतने विकास पुरुष देश में और राज्य में उनका नेतृत्व कर रहे हैं तो उस मुद्दे पे इलेक्शन में सामने आना चाहिए। लेकिन उनको पता है कि हमने विकास नहीं किया है, इसलिए वो भावनिक मुद्दों पे भारतीय जनता पार्टी इलेक्शन लाती है और इसी प्रकार चर्चा समाज में फैलाती है, समाज में विद्वेष फैलाती है।